सिद्धी वस्त्रे आज संपूर्ण राज्यात का ठरली आहे राजकीय चर्चेचा विषय? चला तर पाहूया असं का घडतंय. माहोळ नगरपालिकेच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेलेला आहे. अवघ्या 21 वर्षाच्या वयात कुमारी सिद्धी राजू वस्त्रे यांनी नगराध्यक्षा म्हणून निवडून येत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तरुण वय, स्पष्ट विचारसरणी आणि विकासाचा दृष्टिकोन यामुळे सिद्धी वस्त्रे आज राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहेत. शिवसेनेकडून निवडून आलेल्या सिद्धी वस्त्रे यांचे कौतुक केवळ पक्षापुरते मर्यादित राहिले नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. राज्यभरातील राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सिद्धी यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. सिद्धी वस्त्रे ह्या केवळ माहोळच्या नगराध्यक्षा नाहीत, तर त्यांचं दहिवडी गावाशीही खास नातं असल्याने दहिवडी आणि परिसरात विशेष आनंदाचे वातावरण आहे. त्यांचे आजोबा ज्येष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्ते स्वर्गवासी कैलास शंकर स्वामी यांनी 1984 साली दहिवडी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून जनतेची सेवा केली होती. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी झटणारे लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. आज त्याच सेवाभावी परंपरेतून पुढे येत त्यांच्या नातीने म्हणजेच सिद्धी वस्त्रे यांनी माहोळ नगरपालिकेच्या सर्वोच्च पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. ग्रामपंचायत स्तरावर सुरू झालेली ही राजकीय वाटचाल थेट नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदापर्यंत पोहोचणे, हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायक ठरत आहे. तरुण नेतृत्व, आधुनिक विचार आणि विकासाभिमुख दृष्टिकोन घेऊन सिद्धी वस्त्रे यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. महिलांच्या नेतृत्वाला बळ देणारी ही निवड असून माहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्या नवी दिशा देतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. आजोबांनी पेरलेले सेवाभावाचे बीज नातीने चला तर मग पाहूया नव्या नगराध्यक्षिका यांचे स्वतः काय म्हणणे आहे. लाईव्ह फक्त आपल्या भरारी वृत्तसेवा ह्या यूट्यूब चॅनलवर. माझं BCom कम्प्लीट झालंय. मी MCom फर्स्ट इयरला आहे आणि ते करत करत मी जॉब करत होते. एक CAच्या ऑफिसमध्ये अकाउंटंट म्हणून जॉब करत होते. मला 7,000 पगार होती. तसं स्वप्न म्हणलं तर आता आमदारच. हो, काल भरपूर जणांनी मला शुभेच्छा पण दिल्या की तू भावी आमदार पण. एकीकडे महिन्याला 7,000 रुपयाचा जॉब करणारी आणि दुसरीकडे लाखो करोडो रुपयाचा टॅक्स भरणारे, 3दा आमदारकीची निवडणूक लढवलेली, खासदारकीची निवडणूक लढवलेली अशा क्षीरसागर कुटुंबाबरोबर या ठिकाणी लढाई होती. अचानक घडलंय. माझं शेड्यूल म्हणजे माझं कॉलेज चालू होतं आणि अचानक हे सगळं आलं आणि जो काही मोहोळ शहरातल्या जनतेने मला सहकार्य केलंय त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. CAच्या ऑफिसमध्ये अकाउंटंट म्हणून जॉब करते. मला 7,000 पगार होती आणि मी ते करत करत बँकेचे एक्झाम्स देत होते आणि आता माझी तयारी अशी पण होती की MPSC UPSCची करायची आणि हे सगळं अचानक घडलं, त्यामुळं आलंय सगळं. तसा विकास नाहीये आणि त्या विकासासाठी आम्ही तसा जाहीरनामा पण आम्ही सादर केलेला आहे आमचा आणि मी अशी सुशिक्षित आहे आणि त्यामुळं मी सुशिक्षित आहे बघून सर्वांनी मला वोटिंग केले आणि आमचा हा वारसा चालत आलेला आहे आणि 30 वर्षानंतर खरं आमच्या घरात मला परत उमेदवारी मिळाली. माझी आई हाऊसवाईफ आहे आणि बाबा आहेत ते बँकेत एका पतसंस्थेत आहेत आणि ते करत करत शेती पण करतात. त्या पूर्ण कुटुंबानी प्रचारासाठी सकाळी 6 ते संध्याकाळी 10 पर्यंत सगळे बाहेरच असायचे प्रचारासाठी. सर्वांनी खूप कष्ट घेतले. पण मोठ्या भावांचा आहे किशोर वस्त्रे आणि दिग्विजय वस्त्रे, तसेच आदरणीय रमेशजी बारसकर, ते पण माझे भाऊच आहेत. त्यांचा मोठा वाटा यात. आज जे काय आहे ते मी त्यांच्यामुळे आणि मार्गदर्शक करणारे उमेश दादाने भरपूर मदत केली. म्हणजे हे सगळं आश्चर्यच होतं माझ्यासाठी, कारण कधी स्वप्न पण असं बघितलं नव्हतं
असं काही होईल म्हणून. पण तेव्हा खूप भारी वाटलं होतं आणि त्यांचा आशीर्वादच मला लाख मोलाचा ठरला. मोहोळ शहराच्या जास्त काही समस्या नाही आहेत. रस्ते, पाणी, अंडरग्राऊंड गटारी आणि वीज हे सगळं आम्ही जाहीरनाम्यात हे केलेलंच आहे. जसं मी आले ह्याच्यात तसं माझ्यासारखं सर्व युवक युवतींनी यावं असं मला वाटतं. म्हणजे राजकारण एक करिअर सारखं बघावं तसं खरं तर निवडावं असं मला वाटतं. कारण जसं मी आले ह्याच्यात आणि जे काही मी अनुभव घेतलेत त्या पद्धतीने मला असं वाटतं सर्वांनी हे यावं पुढं. आता तसं स्वप्न म्हणलं तर आता आमदारच. मोहोळ. हो, काल भरपूर जणांनी मला शुभेच्छा पण दिल्या की तू भावी आमदार पण. आणि मग मी आता त्याही ह्यानी प्रयत्न करणार. ओपन आरक्षण पडेल अशा पद्धतीची नियोजन केलं होतं आणि त्या पद्धतीनं आम्ही जागा लढवणार, मी स्वतः उमेदवार अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलं होतं. आरक्षण महिला SC पाडल्यानंतर मी पुण्यामध्ये होतो आणि तिथूनच ठरवलं की आता आपल्याला या ठिकाणी SC उमेदवार आपण शोधला पाहिजे. आणि माझ्यासोबत असलेले त्यांचे बंधू किशोर वस्त्रे यांना मी फोन केला आणि आल्यानंतर त्यांच्या घरी मिटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये मी सांगितलं होतं की बाबा किशोर तुमच्या मिसेसला उभा करू, पण त्यांनी सांगितलं आमच्या भगिनीला उभा करा. मग त्यांच्या घरी मिटिंग झाल्यानंतर यांच्या दोन, ही सिद्धी आणि तिची दुसरी एक बहीण, लहान बहीण, मिटिंग झाली. ह्या दोन मुलीतल्या कुठलेही हे उमेदवारी तुम्ही द्या. मग त्या मी ह्यांना विचारलं तुमचं वय किती आहे. मग त्याचं 21 पूर्ण नव्हतं हिच्या लहान बहिणीचं आणि हिचं 21 वय पूर्ण होतं. मग मी तिथंच निर्णय घेतला, तू आपल्या नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे. आणि त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्यातले काही लोकांना मी सांगितलं तुम्ही कामाला लागा, तयारीला लागा, आपल्याला निवडणूक लढवायची आहे. मग यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं थोडं मागं पुढं चाललं होतं. पण मी त्यांना सांगितलं तुम्ही कशाचीही काळजी करू नका, निवडणूक आपण जिंकणार आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही फक्त प्रयत्न करा. आपण चांगल्या पद्धतीनं या मोहोळ शहरात मागील 9 वर्षामध्ये आपण काम केलेलं आहे. ती जनता सगळी आपल्याबरोबर जुडलेली आहे. त्यामुळं आपला विजय या ठिकाणी निश्चित आहे. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील, अजितदादा असतील, यांचा देखील आशीर्वाद आपल्याला आहे. त्यामुळं ही निवडणूक जरी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असेल, धनशक्तीचा पराभव जनशक्तीनं वेळोवेळी केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी घटना लिहिलेली आहे, पहिला राजाच्या पोटाला राजा जन्माला येत होता, पण आता मतपेटीतून जन्माला येतो. आणि हीच या निवडणुकीच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राला नव्हे तर संबंध देशाला दाखवून दिलेला आहे. एकीकडे महिन्याला 7,000 रुपयाचा जॉब करणारी आणि दुसरीकडे लाखो करोडो रुपयाचा टॅक्स भरणारे, 3दा आमदारकीची निवडणूक लढवलेली, खासदारकीची निवडणूक लढवलेली अशा क्षीरसागर कुटुंबाबरोबर या ठिकाणी लढाई होती. त्यांच्याकडे आमदाराची फौज उभा केली होती. माझे आमदार राजन पाटील असतील, या ठिकाणी राम सातपुते असतील, रमेश कदम असेल, यशवंत माने असतील आणि पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे असतील, या सगळ्यांनी या ठिकाणी ताकद लावली होती. आणि त्या ताकदीला, सत्तेच्या ताकदीला या मोहोळ शहरातल्या जनतेनं जुमानलं नाही आणि शिवसेनेचा या ठिकाणी नगराध्यक्ष करण्याचं काम या शहरातल्या जनतेनं केलं. या शहरातल्या ज्या ज्या समस्या आहेत आम्ही जाहीरनाम्यामध्ये सांगितल्या होत्या, त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करू आणि ह्या मोहोळ शहराला एक वेगळं रूप देऊ, अशा प्रकारचा आम्ही निश्चय केलेला आहे.